नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनल अनिकेत कोड लॅबवरती. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पायथन बेसिक सिंटॅक्स, पायथनचे इंट्रोडक्शन आणि पहिला आपण कोड लिहिणार आहोत आपण पायथनमध्ये. ओके ओके पहिले आपण फोल्डर ओपन करून घेऊ व्ही एस कोडमध्ये. ओके, फर्स्ट थिंग आपल्याला जिथे आपल्याला कोड लिहायचा आहे ते आपल्याला कोड लिहायचा आहे त्या फोल्डरमध्ये यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी इन्स्टॉलेशनमध्ये सांगितलेली सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ओपन विथ कोड, ओपन विथ कोडवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपला कोड व्ही एस कोडमध्ये ओपन होईल. ओके, बट त्याच्या आधी आपण पाहणार आहोत पायथन बेसिक्स फॉर डेटा अनालिटिक्स, त्याचं इंट्रोडक्शन नाही का. पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, तर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतं किंवा पायथनचा सिंटॅक्स म्हणजे काय असतं माहिती आहे का. किंवा आता इंग्लिश घ्या, इंग्लिशचे कसे सिंटॅक्स असतात, ग्रामर्स असतं, तसं हे प्रोग्रामिंग शिकण्यासाठी या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट असतात. ओके, तर पायथन इझी टू लर्न आहे, इझी टू रीड आहे, यूज फॉर डेटा अनालिटिक्स, ऑटोमेशन अँड मेनी मोर. For example, data science, AI models, everywhere use Python. Okay, very popular in industry. Nowadays, Python is very popular. Why Python for data analytics? Okay, handle large data easily. Many libraries available. Used in real data projects and simple syntax. Okay, what is a Python syntax? Okay, Python syntax म्हणजे काय, syntax rules to wrote Python code नाही का. म्हणजे जसं आपण इंग्लिशमध्ये जेव्हा इंग्लिश शिकत असतो त्याच्यासाठी आपण ग्रामर्स आणि काही टेन्स असतात, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, ह्या सर्व गोष्टी आपण त्याला ग्रामर म्हणतो. तसंच हे पायथनचा सिंटॅक्स म्हणजे एक टाईपचं ग्रामरच आहे असं समजा नाही का. पायथन सिंटॅक्स इज सिम्पल अँड क्लीन, नो ब्रॅकेट्स, नो सेमिकोलन्स निडेड. ओके, जर तुम्ही C++ शिकला असाल त्याला आपल्याला कोलन्स द्यावं लागतात, ब्रेकेस द्यावं लागतात. ओके, तर त्या गोष्टी यामध्ये नाही आहेत, त्यामुळंच पायथन ही सिम्पल मानल्या जाते. ओके, व्हॉट आर कमेंट्स इन पायथन? ओके, कमेंट्स आर नोट्स रिटन इन कोड. पायथन इग्नोर्स कमेंट व्हाईल रनिंग कोड, यूज टू एक्सप्लेन कोड. ओके, आणि व्हाय डू वी यूज कमेंट्स? ओके, तर टू अंडरस्टँड कोड इझिली, टू एक्सप्लेन लॉजिक, टू मेक कोड रिडेबल, हेल्पफुल फॉर फ्युचर रेफरन्स. ओके, तर आपण थिअरी पाहिलेली आहे. तर पायथन कमेंट्सचे टू टाईप्स असतात, मल्टी लेवल कमेंट्स. ओके, तर बेसिक वे, यूज हॅश फॉर इच लाईन, आणि त्याच्यानंतर आपण कोडमध्ये पण मल्टी लाईन कमेंट्स डिफाईन करू शकतो. त्याच्यानंतर सिंगल लाईन कमेंट स्टार्ट्स विथ हॅश. ओके, आता ओके आपण ही सगळी थिअरी पाहिलेली आहे. आता हेच आपण अप्लाय नॉलेज कोडमध्ये करू. ओके, आपल्याला सगळं प्रॅक्टिकली शिकायचं, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजेच. ओके, तर आपण इथं फर्स्ट प्रोग्राम लिहिणार आहोत, प्रिंट. ओके, प्रिंट हॅलो वर्ल्ड. ओके, शिफ्ट आणि एंटर दाबल्यानंतर आपला कोड रन होईल. त्याच्यानंतर आपल्याला इथे मी माझं नाव टाकतो अनिकेत कोड लॅब. ओके, आलं. ओके, तर प्रिंट काय आहे? प्रिंट ही एक प्रिंटिंग स्टेटमेंट आहे नाही का. समजा आपण सेम हे जे कोटेडच्या अंतमध्ये लिहिलेलं आहे ते समजा डायरेक्टली एक्झिक्यूट केलं तर येलो लाईन रेड लाईनमध्ये एरर येईल. ओके, काय म्हणतंय, इनव्हॅलिड सिंटॅक्स. ओके, तर आपल्या पायथनला सिंटॅक्स कळणार नाही की आपण काय लिहिलंय. ओके, आपल्याला तर कळते की आपण काय लिहिलंय, पण ते आपल्या पीसीला किंवा नाही का एडिटरला नाही समजणार. ओके, त्यासाठी आपण प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो. ओके, तर ओके, प्रिंट हॅलो वर्ल्ड अनिकेत कोड लॅब. ओके, तर आपली ही प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. ओके, तर त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे,
ओके, पायथनचे कमेंट्स बघायचे आपल्याला, माहिती आहे का? तर पायथन कमेंट्स म्हणजे काय? आता समजा मी लिहिले, ओके, मिक्स हॅश, ओके, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम. ओके ओके, आता आपण याला पण प्रिंटमध्ये लिहू. ओके, बघ, एक डबल कोटेड आलं आणि प्रिंट आलं. ओके, प्रिंट आलं. ओके, प्रिंट तर लिहिलं आहे आपण. ओके, हे असं एक्झिक्यूट होणार. ओके, बट आपण इथे हॅश लावलं. आता एक्झिक्यूट होईल का ते? पॉज करा 1 मिनिट व्हिडिओ आणि सांगा. ओके, कमेंटमध्ये. ओके, नाही होणार का? ते ह्यालाच कमेंट्स म्हणतात. ओके, कमेंट्स कशासाठी यूज होतात? की आपल्याला समजायला, समजा इन फ्युचर आपण जर का हा आज कोड लिहिला आणि एक नोट म्हणून आपण कमेंट्स वापरतो. ओके, तर आपण इथे काय कमेंटमध्ये समजा आज तारीख आहे 12, ओके, 01/2026. ओके, तर आपण हा आज कोड लिहिलेला आहे. तर इन फ्युचर आपण 2012/1/2027 मध्ये जर का हा कोड पाहत असेल तर आपल्याला लगेच कळून येईल की अरे आपण हा कोड 2026 मध्ये लिहिलेला आहे. ह्यासाठी कमेंटचा यूज होतो. म्हणजे ह्यासाठीच नाही, तुम्हाला काही लॉजिक असेल किंवा अजून काही नोट्स लिहायच्या असतील त्यासाठी आपण कमेंट्स वापरतात. ही सिंगल लाईन कमेंट आहे, या लाईनला म्हणतात सिंगल लाईन कमेंट. ओके ओके, नाव नेक्स्ट मूविंग टू मल्टी लाईन कमेंट. ओके, आता मल्टी लाईन कमेंट कसं मी लिहून दाखवतो. ओके, आता समजा मल्टी लाईन कमेंट आता मी लिहिला अनिकेत. ओके, त्याच्यानंतर कोड, त्याच्यानंतर लॅब लिहिलं. ओके, लॅब लिहिलं. ओके, आता हे 3 वर्ड चालू वेगवेगळे आहेत. ओके, याला आपण एक गोष्ट अशी पण करू शकतो की ह्या तिन्ही लाईनला एकदाच आपण इच लाईनला आपण हॅश देऊन कमेंट करू शकतो. ओके, आता सिंगल लाईन कमेंट नंतर मल्टी लाईन कमेंट. ओके, तर मी पहिली टाकतो अनिकेत, नेक्स्टला टाकतो कोड, त्याच्या नेक्स्टला टाकतो लॅब. ओके ओके, लॅब टाकतो. आता आपण हे कसं म्हणजे एक्झिक्यूट कसं करणार? आपण 3 वर्ड्स लिहिलेत, अनिकेत, कोड, लॅब. ओके, तर आपल्याला याला कमेंट करायचं आहे. तर आपण इच लाईनला आपण हॅश देऊन याला कमेंट करू शकतो, नाही का? आता हे एक्झिक्यूट होणार नाही, प्रिंट काहीच नाही होणार आहे. ओके, तर याला सिंगल लाईन कमेंट्स म्हणतात, त्याला मल्टी लाईन कमेंट्स म्हणतात. ओके, हा आपण पहिला प्रोग्राम लिहिलेला आहे. ओके, हॅलो वर्ड. आणि प्रोग्रामिंगच्या वर्डमध्ये एंटर होताना सर्वात पहिला प्रोग्राम आपण हॅलो वर्डचाच लिहितो. असं काही कंपल्सरी नाही आहे, बट इन वर्ड सगळे हॅलो वर्ड्सपासूनच पहिला प्रोग्राम लिहिता. म्हणून कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, आपण आपला पहिला कोड पायथनचा आपण लिहिलेला आहे. ओके ओके, तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ज्यांना पायथन डेटा अनालिटिक्ससाठी शिकायचं असेल त्यांना शेअर करा. ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये.